हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज सकाळी सकाळी फक्त नाश्त्यावर म्हणजे दिवस काढणार होतो आम्ही, कारण की आज स्वयंपाकाला पूर्णपणे सुट्टी दिलेली होती. आणि त्याचं कारण असं होतं की आज सॅटरडे, म्हणजे माझा जो व्हिडिओ असतो तो नेक्स्ट डे अपलोड होत असतो, कधीही सेम डेला अपलोड होत नसतो. कारण की आज जर मी व्हिडिओ बनवला तर तो त्याला एडिटिंग वगैरे करताना वेळ जातो आणि मग सेकंड डे तो अपलोड होत असतो. तर सॅटरडे असल्यामुळे ना माझं एक काम नेहमी असतं, म्हणजे सॅटरडेला फिक्स असतं की पूर्ण डीप क्लिनिंग जी आहे घरातली ती केली जाते. म्हणजे घरातल्या टाईल्स पुसण्यापासून, किचन टाईल्स, त्याच्यानंतर किचन ट्रॉलीज, त्याच्यानंतर घरातले जे वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर्स, हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांची डीपली क्लिनिंग केली जाते. तो सॅटर्डेचा दिवस असतो तो माझा फुल टू काम करण्याचा. आदित्यला ऑफिसला जायचं होतं, त्याच्यामुळे फक्त नाश्त्यावर भागवलेला आहे. आणि नाश्ता एवढ्यासाठी की जेवण करायला घेतलं असतं तर खूप वेळ गेला असता. मग म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेऊया, जेणेकरून आदित्य ऑफिसला जाईन आणि मी माझी घरातली कामं करेन. तर इकडे जे आहे, तर सॅटर्डेच्या दिवशी जेव्हा पण मी घर वगैरे आवरायला घेते ना, तुम्हाला तर माहितीच आहे की जेव्हा आपण जाळं वगैरे काढायला घेतो तर ते सगळं अगदी डोक्यावर धूळ वगैरे होणारच असते. तर सॅटर्डेच्या दिवशी सकाळी सकाळी अंघोळीला सुट्टी असते, ती अंघोळ होते. ती डायरेक्टली पूर्ण कामं आवरून झाल्यानंतर 2, 2:30, 3 वाजता, ते डिपेंड आहे की माझी कामं कधी आवरली जातात त्याच्यावर. तर म्हटलं चला हेअर स्पा पण करून घेते मी एक सॅटर्डेला. मग आठवड्यातनं एक हेअर स्पा केला की खूप छान वाटतं. हेअर स्पासाठी कुठलीही बाहेरची क्रीम आहे ती मी यूज करत नाही. मी घरी होममेड क्रीम बनवते. ते असतं विटामिन ईची कॅप्सूल, ॲलोवेरा जेल आणि थोडंसं कोकोनट ऑइल, जे आपलं खोबऱ्याचं तेल असतं ना, ते सगळं मिक्स करायचं खूप चांगल्यापैकी आणि ते केसांना मस्त लावून घ्यायचं. रूट टू टिप छान मालिश वगैरे करून घ्यायची हेअर्सची. आणि जसं आपण हेअर स्पा करतो ना तशा पद्धतीने ते सगळे हेअर स्पा करून घ्यायचं आणि केस मस्तपैकी बांधून घ्यायचे. थोडीशी लिपस्टिक लावायची आणि चला मी आता ही रेडी झालेली आहे, तो चलो काम पे लग जाओ. तर आत्ता जे आहे ते सुरुवात झालेली आहे. पहिलं तर जाळं काढण्यापासून. तर झाडू हातात घेतला आणि मस्तपैकी सगळे फॅन वगैरे जे आहेत ते सगळे क्लीन करून घेतलेले आहेत. सगळ्या घराचं जाळं काढलं जातं. आणि असं म्हणतात की शनिवारच्या दिवशी जर तुम्ही हे सगळे कामं केले तर तुमच्या घरातली काय म्हणतात ते इडापिडा वगैरे जे काही असतं ते बाहेर जात असतं, त्या कचऱ्या बिचऱ्या सोबत वगैरे सगळं काही जे काही असू देत. पण हां, महत्त्वाची गोष्ट आहे की सॅटरडेची डीप क्लिनिंग, कारण की घर स्वच्छ ठेवायचं असेल आणि मेंटेन ठेवायचं असेल. मला नेहमी एक कॉम्प्लिमेंट दिली जाते की तुझं घर खूप छान दिसतं, वाटतच नाही इतके वर्ष झाले असतील घराला असं. तर त्याचं कारणच हे आहे की मी आठवड्यातनं एक दिवस घरातली पूर्ण साफसफाई अशी करत असते ना की जसं लहानपणी आपल्याला आपली आजी नाही का अंघोळ घालायची, आठवड्यातला एक दिवस रविवार असला की केस बीस धुवून देणं, त्याच्यानंतर हातबितं पाय हात घासून देणं, म्हणजे जशी आपली क्लिनिंग केली जायची ना त्या पद्धतीची एक शनिवारची जी आहे ना माझ्या घरातली सगळी क्लिनिंग केली जाते. तर बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या सगळ्या डीप क्लिनिंगचा फायदा काय, तर जेव्हा तुम्ही आठवड्यातनं एक दिवस पूर्ण वेळ तुमच्या घरासाठी देतात. मला माहिती आहे की जॉब आपण करतो, तर जॉब करताना एकच दिवस आपल्याला सुट्टी असते आणि आपण असा विचार करतो की जर एक दिवस सुट्टीचा आहे त्यातही घरातली कामं करायची आहेत, तर कसं असतं ना की जितका जॉब इम्पॉर्टंट आहे तितकं आपलं घर पण इम्पॉर्टंट आहे, नाही का. घरामध्ये शेवटी आपली लक्ष्मी येते आणि म्हणतात ना की जिथे घर जितकं सुंदर तितका लक्ष्मीचा वास तिथे जास्त असतो किंवा लक्ष्मी तिथे स्टेबल असते. तर त्याच्यामुळे जे आहे तर एक दिवसातल्या म्हणजे एक दिवस 2-3 तास जे आहेत ते घरासाठी द्या आणि बाकीचा वेळ जो आहे तो तुमच्यासाठी द्या. संध्याकाळचा वेळ तुमच्यासाठी ठेवा आणि सकाळी सकाळी घराला वेळ द्या. तर नवऱ्याला आणि मुलाला मस्तपैकी मुलांना बाहेर काढून द्या नाश्ता वगैरे करायला आणि तुम्ही पण काहीतरी खाऊन आणि मस्त कामाला लागा. 2-3 तास म्हणा घरातच यायचं नाही, म्हणजे तुमचं घर पण स्वच्छ होऊन जाईल आणि तुम्हाला काही त्रास पण नाही होणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर मी दर आठवड्याला सगळ्या टाईल्स ज्या आहेत किचनच्या त्या पुसत असते. त्याच्यामुळे त्या खूप जास्त खराब नाही होत. त्याच्यामुळे मला कॉलिन वगैरे वापरायची गरज नाही पडत. फक्त एक साध्या पाण्याने मस्तपैकी एक रुमाल वॉश करायचा, तो ओला करायचा आणि त्याच्याने जे आहे त्या सगळ्या टाईल्स ज्या आहेत त्या क्लीन करून घ्यायच्या. बरं, आपण स्वयंपाक करत असतो ना तर रोजचा रोज स्वयंपाक होतो, तर तेलाची फोडणी वगैरे आपण देतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण भाजी वगैरे उकळवतो किंवा कुकरच्या शिट्ट्या होतात, ती जी वाफ असते, ते जे चिकटपणा असतो, तेलकटपणा असतो, तो म्हणजे खूप प्रमाणात, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात जे आहे ना ते किचनच्या टाईल्सवर कुठेतरी दिसत असतो. आणि माझ्या घरातले सगळं फर्निचर व्हाईट आहे, त्याच्यानंतर सगळ्या किचनच्या टाईल्स व्हाईट आहेत, इवन किचन ट्रॉलीज व्हाईट आहेत. त्याच्यामुळे जे आहे ना व्हाईट कलर जर मेंटेन ठेवायचं असेल तर थोडेसे एफर्ट्स घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आहे ती थोडीशी मेहनत आणि तीही आनंदाने करायची आहे.
काम म्हणजे असं जबरदस्ती नाही केलं पाहिजे आपण. काम असं असतं ना, की हां ठीक आहे, मला ही आवड आहे आणि मी हे केल्यानंतर मलाच फायदा आहे. कारण माझं घर स्वच्छ दिसणार आहे, तर ऑब्व्हियसली कुणीही आला तर मलाच कॉम्प्लिमेंट मिळणार आहे, की वॉव तुमचं घर किती सुंदर आहे. तर मग इनडायरेक्टली मलाच कॉम्प्लिमेंट मिळणार आहे ना. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने जे आहे त्या गोष्टी करत असते. तर इकडे तुमच्याशी गप्पा मारता मारता किती सगळी कामं होऊन गेली बघा. आणि इकडे मी आता सुरुवात केलेली आहे किचन ट्रॉली पुसायला. तर माझ्या घराला जसं मी तुम्हाला म्हटले ना, की 5 वर्ष झालेत, पण 5 वर्षामध्ये सिरियसली घरातली अशी एकही वस्तू नसेल, फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी, की जे वाटेल की एवढे 5 वर्षापूर्वीचं हे सगळं झालेलं असं. आणि इकडे माझी किचन ट्रॉली वगैरे क्लीन करून झाली. आणि माझं ना एक बेस्ट ऑप्शन असतं माझ्याकडे. तर मी आत्ता मस्तपैकी डान्स करते आहे. त्याचं कारण असं आहे, की मी ना खूप जोरात मस्त FM लावलेला आहे घरामध्ये. म्हणजे मी जेव्हा काम स्टार्ट करते ना करायला, तेव्हापासूनच मस्तपैकी FMवर जोरदार गाणी लावलेली असतात. आणि मग मस्तपैकी त्यांच्यावर नाचता नाचता, गाणी म्हणता म्हणता अशा पद्धतीने मी काम करत असते. तर म्युझिक हे सगळ्यात बेस्ट थेरपी आहे. जर तुम्हाला फ्रेश वाटावं असं वाटत असेल तर मस्तपैकी गाणी लावा. आणि माझा मोबाईल जो असतो तो ट्रायपॉडवर असतो, त्याच्यामुळे मला ना ब्लूटूथ वगैरे किंवा हेडफोन्स वगैरे लावून गाणी नाही ऐकता येत. तर मला अशा पद्धतीने FM लावावा लागतो आणि मग छानपैकी जोरात आवाज करून द्यावा लागतो आणि मग त्याच्यानंतर काम करावं लागतं. बरं, काम हे अशा पद्धतीने जर केलं ना तर खूप भारी वाटतं बरं का. म्हणजे बोर पण होत नाही. आणि हे बघा, आपल्यामधलं लहान मूल जे आहे ना ते कायम जिवंत ठेवलं पाहिजे. आपल्याला जे जे करावंसं वाटतं ना ते सगळं केलं पाहिजे. नाचावंसं वाटतंय नाचून घ्या, गाणं म्हणावंसं वाटतंय गाणं म्हणून घ्या. जे पण काही वाटतंय ना स्वतःला खुश ठेवण्यासाठी ज्या पण गोष्टी गरजेच्या आहेत ना, की ज्याच्यामुळे आपण खुश असतो. दुसरे काय बोलतात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपण खुश असतो ना ती गोष्ट केल्यामुळे. तर मग ती गोष्ट आपण आपल्या याच्याने करायची, छान आपल्यासाठी करायची. आणि मग अशा पद्धतीने जे आहे, तर मी इकडे माझं ज्यूस पण बनवायला घेतलेलं होतं. सकाळी तसं तर मी जेवणाच्या आधी ज्यूस पिते, पण आज आदित्यला लवकर जायचं होतं ना, त्याच्यामुळे जर आहे मी ज्यूस स्किप केलं. म्हटलं चला थोडीशी कामं आवरून घेऊया आणि मग ज्यूस पिऊया. तर आज माझ्याकडे संत्री, मोसंबी काहीच अवेलेबल नव्हतं. तर मी फक्त गाजर, बीटरूट आणि टोमॅटो होता माझ्याकडे एक. तर तो टोमॅटो वगैरे हे सगळं क्रश केलं आणि छानपैकी 2 ग्लास ज्यूस बनवलं. बरं, मी तुम्हाला नेहमी म्हणते की जी गोष्ट जिभेसाठी कडू आहे ना, ती शरीरासाठी खूप चांगली आहे. असं समजायचं की त्याचा आपल्याला शरीराला खूप बेनिफिट्स आहेत. आणि जे जास्त टेस्टी आहेत ना जिभेसाठी, ते आपल्या शरीरासाठी सगळ्यात घातक आहे. तर हे कॅल्क्युलेशन ठेवायचं आणि त्याच्यानुसारच गोष्टी करायच्या. तर हे जे ज्यूस आहे ना ते टेस्टी नाही आहे, बट मला माहिती की ते हेल्दी आहे आणि माझ्या शरीरासाठी चांगलं आहे. तर त्याच्यामुळे मी ते करायला घेतलेलं आहे. आणि मस्तपैकी 2 ग्लास भरून ज्यूस पिला. आणि तुम्हालाही म्हटले की तुमच्यासोबतही चिअर्स. तुम्हीही असं छान जे ज्यूस आहे ते प्यायची सवय लावा. आणि ह्या ज्या हॅबिट्स आहेत, या गुड हॅबिट्स आहेत, त्या सुरू करा. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमच्या एजपेक्षाही तुम्ही थोडं यंग दिसावं, फिट अँड फाईन दिसावं, तर त्याचे जे सिक्रेट्स आहेत ना तर हे सगळे आहेत. तर बस ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा. आणि नेहमी सांगते, आनंदी राहा, खूप फ्रेश ठेवा स्वतःला, खूप खुश ठेवा स्वतःला, जेणेकरून तो जो तुमचा ग्लो असतो ना, तुम्ही खुश असल्यानंतर जो ग्लो असतो ना तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि इकडे ना माझ्याकडे ना जवळपास आता 2 महिने झाले होते मी तांदूळ भरून ठेवलेले होते. तर मी 6-7 महिन्याचे जे तांदूळ असतात ते एक खट्टी भरते. आणि त्यांना ना थोडंसं कीड लागलेलं दिसलं होतं, म्हणून मी पटकन बोरिक पावडर घेऊन आली. आणि ती बोरिक पावडर जी आहे ना ती याच्यात टाकून दिलेली आहे. आणि जेणेकरून ते आता 6-7 महिने जे आहे ते तांदूळ मला स्टोअर करायचे आहेत ना, तर त्याला कीड वगैरे लागायला, म्हणून हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, तर मला एक प्रश्न कायम विचारला जातो बरं का. आता रिसेंटली असं झालं की मी आता ट्रॅव्हल करत होते, म्हणजे मी थोडंसं लांबचं ट्रॅव्हल करत होते. आणि बसमध्ये ना मला माझ्या शेजारी एक मावशी बसलेल्या होत्या, ज्या की विडो होत्या. म्हणजे त्यांचे हसबंड जस्ट 2-1 वर्षापूर्वी वारलेले होते. तर त्या मावशींनी माझ्याकडे बघितलं, गळ्यात चेन वगैरे दिसली, पायात जोडवे नाही दिसले. तर त्यांनी मला एक नॉर्मल प्रश्न विचारला की तुझं लग्न झालं आहे का बाळा. मी म्हटलं हो मावशी. म्हटलं 2 मुलं आहेत मला. तर मग त्यांनी विचारलं की कधी झालं लग्न वगैरे, किंवा म्हणजे काय झालं मग, हजबंड काय करत होते वगैरे, एक नॉर्मल प्रश्न असतो. किंवा तू जोडवी का नाही घातली आहे, किंवा गळ्यात चेन काय आहे. तर मग मी त्यांना म्हटले की माझे हसबंड नाही आहेत, एक्सपायर झालेले आहेत. तर मग त्यांनी मला विचारलं की म्हणजे काय झालं होतं. तर ते सगळी स्टोरी वगैरे सांगितली की काय झालं होतं ते. आणि त्यांचा एक नॉर्मल प्रश्न, जो की माझे हसबंड एक्सपायर झाल्यापासून आहे ना मला कायम विचारला जातो, की तू सेकंड मॅरेज का नाही केलं. तर माझ्यासाठी ना एक गोष्ट खूप क्लिअर आहे की मी सेकंड मॅरेजच्या अपोजिट वगैरे आहे असं नाही आहे. बट हां, माझी मुलं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी लाईफमध्ये. आणि मला नेहमी असं वाटत असताना की त्या डेस्टिनीने जर माझ्यासाठी हे सगळं प्लॅन केलेलं होतं, माझं जर सिंगल लाईफ प्लॅन केलेला आहे, तर आय डोंट थिंक की मला आता ते चेंज करायला आवडेल किंवा काय. पण हा प्रश्न जो आहे ना तो सोसायटीसाठी खरंच खूप मोठा आहे.
एक आहे की ठीक आहे माझं स्वतःची एक म्हणजे मन नाही आहे की मी सेकंड मॅरेज वगैरे करावं असं, बिकॉज ऑफ मला असं वाटतं की जन्माला एकटं येतो माणूस, मरताना एकटं जातं. तर हा मधला जो माझा प्रवास आहे ना, तो मी एकटीने करावा आणि ठीक आहे, इट्स ओके, म्हणजे गो विथ द फ्लो जावं. बाकी डेस्टिनीने काय प्लॅन केलेलं आहे माझ्यासाठी हे मला नाही माहिती आहे. मी नशिबाचे प्लॅन्स तर नाही चेंज करू शकत किंवा ते मला नाही माहिती आहेत. मी नाही सांगू शकत इन फ्युचर काय होईल काय नाही होणार ते. बट हा एक सोसायटीसाठी खूप मोठा प्रश्न आहे माहिती आहे का, की जेव्हा एखादी विडो असेल, एखादी डायवोर्सी व्यक्ती असेल, तर तिच्यासोबत लग्न करताना आहे ना लोकांना खूप क्वेश्चनिंग असतात. आणि त्यातल्या त्यात जर सिंगल मदर असेल किंवा 2 मुलं वगैरे असतील, तर लोकं इतका विचार करतात ना त्या पर्सनसोबत लग्न करताना, म्हणजे की त्यांना असं नाही वाटत. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी माइंडसेट चेंज झाला पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला खरंच असते मनापासून वाटत असतं की सेकंड मॅरेज केलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनाही प्रत्येकालाच हक्क असतो एक सुंदर आयुष्य जगण्याचा. प्रत्येकजण माझ्यासारखाच विचार करेल असं नाही आहे. पण खूप जणी आहेत की ज्यांना एक बेटर ऑप्शन पाहिजे असतं. पण सोसायटीमध्ये जे आहे ना, की मुलं असतील ना त्या एखाद्या स्त्रीला आणि ती कितीही छान असेल, कितीही चांगली असेल, बट त्या मुलांची जबाबदारी न घेण्याच्या कारणाने ना बऱ्याचदा तिला रिजेक्ट केलं जातं किंवा तिच्यासोबत सेकंड मॅरेज नाही केलं जात. किंवा बऱ्याचदा असंही होतं की सेकंड मॅरेज एखादा व्यक्ती करतो, बट त्याला पाहिजे तसं ट्रीट नाही केलं जात किंवा पाहिजे तसं व्यवस्थित एक्सेप्ट नाही केलं जात, तिच्या मुलांना एक्सेप्ट नाही केलं जात. आणि मग त्या याच्यानुसार काय होतं की सेकंड मॅरेज करून पण बऱ्याच जणींना आतल्या आत अशा घुसमटत राहतातच. आणि एखादा पर्सन असा असतो, लकीली खूप जणी अशा पण आहेत की जे सेकंड मॅरेज करतात. म्हणजे समाजात असे पण काही लोकं आहेत की जे सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून आणि सगळ्या गोष्टी हे करून त्या स्त्रीला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्नही करतात. अशी खूप कमी लोकं आहेत, बोटावर मोजण्यासारखी, किंवा देवाच्या रूपाने ती आलेली असतात असं मी म्हणू शकेल. आणि ते सेकंड मॅरेज केल्यानंतर त्यांना खूप बेस्ट लाईफ देतात, त्या मुलांना एक बेस्ट लाईफ देतात. अशीही उदाहरणं माझ्याकडे आहेत. पण शक्यतो लोकांचा जो माइंडसेट आहे ना, तो हा खूप असतो की त्यांचा अप्रोच जास्तीत जास्त असा असतो की एखादी बाई जर 2 मुलांची आई असेल, तर तिच्या मुलांची जबाबदारी कोण घेणार, किंवा मग त्या मुलांच्या जबाबदारीने किंवा मुलांच्या खर्चाच्या याच्यानी, त्या सगळ्या विचारांनी कुठेतरी तिच्यासोबत मॅरेज करायला बरेच जण जे आहेत ते अप्रोच नाही करत किंवा म्हणजे माघार घेतात किंवा तसं बघितलं जातं. आणि मग त्या ज्या आहेत त्या बिचाऱ्या त्यांच्या लाईफमध्ये ते मुलांसोबत त्यांचं जसं लाईफ आहे तसं त्या सर्वाईव्ह करत असतात किंवा काय करत असतात. आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो ना, तिथे सिरियसली खूप घाण पद्धतीने ट्रीट केलं जातं, की ज्या विडोज आहेत, डायवोर्सी आहेत, त्या बायकांना ना ते हळदी कुंकू वगैरे न देणं किंवा न बोलवणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना कुठेतरी त्या बायकांची ना घुसमट होते, की एक माणूस नाही आहे तुझ्या आयुष्यात म्हणून, म्हणजे तू किती अपूर्ण आहेस, तुझं आयुष्य किती अपूर्ण आहे हे ना पावलोपावली तिला दाखवून दिलं जातं. आणि कधी-कधी काही जणींना आहे ना, ती जी वागणूक असते, ती जी ट्रीटमेंट दिली जाते ना, त्याच्यामुळे सुद्धा त्या म्हणजे त्या फोर्सफुली कुठेतरी सेकंड मॅरेज करून घेतात, की एक स्वतःला एक आयडेंटिटी मिळावी किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी व्हावा, याच्यासाठी त्यांना ते करायचं असतं. आणि खरंच सांगते, ती खरंच खूप घाण फिलिंग आहे, की हळदी कुंकवाच्या वेळेस असं डायरेक्टली हे करणं, किंवा चांगले जर घरातले काही कार्यक्रम असतील तिथे आवर्जून त्या बाईला बाजूला ठेवणं किंवा तिला असं मागे सरकावणं वगैरे, ह्या गोष्टी ज्या असतात त्या आवर्जून केल्या जातात आपल्या याच्यामध्ये. अजूनही खूप ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच चाललेल्या आहेत, ज्याच्यामुळे जे आहे ना ते बायका खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करायला लागतात, निगेटिव्ह व्हायला लागतात, खूप जास्त पेन होत असतो. तर मला असं वाटतं ना, की हां, सेकंड मॅरेज हा ज्याचा त्याचा स्वतःचा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे. पण हां, समाजामध्ये जर थोडंसं जर चेंज झाला ना, की जर मुलं असतील आणि त्या स्त्रीला जर असेल एक बेटर लाईफ देण्याचं जर एक हे असेल, तर नक्कीच अप्रोच करायला पाहिजे ह्या दृष्टीने. कुठेतरी एक बेस्ट व्यक्ती जी आहे ती तुमच्या लाईफचा एक बेस्ट पार्ट बनू शकते. सो बऱ्याच जणी माझ्यासारख्यांना खूप सारे प्रश्न पडत असतील, सेकंड मॅरेज करावं नाही करावं, म्हणजे खूप गोष्टी आहेत किंवा खूप मनाची घालमेल आहे त्यांच्या. तर मला असं वाटतं की माझ्या थ्रू जे आहे ना, तर कुठेतरी बऱ्याच जणी ज्या आहेत त्या ओपन अप होतील. तर बऱ्याच जणींनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सेकंड मॅरेज किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे. तर तुमचे एक्सपिरियन्स नक्की माझ्यासोबत कमेंटमध्ये